आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एका दिवसात देण्यात आले 88 लाख डोस. भारतीय राजदूतांना तात्काळ भारतात परत आणणार. मनपा निवडणुकीसाठी अर्जाच्या स्वीकृतीला प्रारंभ. मराठीतून कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी. बेळगावात साकारणार फुलपाखरू उद्यान. अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे प्रशासनाला निवेदन. बेनाडी येथील मनोरुग्ण महिलेचा विहिरीत पडून मृत्यू. हलसाल येथे स्वातंत्र्य दिन साजरा. भाजप कार्यकर्त्यांना नलिन कुमार कटील यांचे मार्गदर्शन. बेळगावच्या शिवसैनिकांनी घेतली शिवसेना नेत्यांची भेट. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आता पाहूयात सविस्तर बातम्या. कोरोनाच्या संकटापासून मंगळवारी देशाला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 25,166 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे, जी गेल्या 154 दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे. यामुळे एकूण प्रकरणांच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची टक्केवारी झपाट्याने घटून केवळ 1.15% झाली आहे. सध्या देशात रिकव्हरी रेट 97.51% पोहोचला आहे. दरम्यान सोमवारी देशात एका दिवसातील लसीकरणाचा उच्चांक गाठण्यात आला आहे. भारताने सोमवारी 88 लाखांहून अधिक कोरोनावरील लसीचे डोस देऊन एक दिवसातील लसीकरणाचा विक्रम गाठला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 16 ऑगस्ट पर्यंत देशभरात कोरोना लसीचे 55,47,60,000 डोस देण्यात आले आहेत. सोमवारी 88.13 लाख लसी देण्यात आल्या. आतापर्यंत एका दिवसातील लसीकरणाच्या आकडेवारीतील ही सर्वात जास्त संख्या आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये 25,166 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे, तर 437 कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारतीय राजदूतांना तात्काळ भारतात परत आणणार. तालिबानने अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घेतल्यानंतर आता संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानच्या परिस्थितीकडे लागलं आहे. भारतासह इतरही अनेक देश आपापल्या देशातील नागरिकांना तिथून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानमधल्या भारतीय राजदूतांना तात्काळ बाहेर भारतात परत आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. भारतीय वायुसेनेचं C-17 हे विमान आज काबूलहून भारताकडे रवाना झालं आहे. भारताचं हे विमान अमेरिकी सैनिकांच्या संरक्षणात बाहेर काढण्यात आलं. या विमानात जवळपास 140 भारतीय आहेत. यात भारतीय राजदूत R. टंडन यांच्यासह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना काबूलमधून परत भारतात आणण्यात येत आहे. त्याचबरोबर तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनाही लवकरात लवकर भारतात परत आणण्यात येत आहे. काबूलमध्ये जवळपास 500 भारतीय अडकले आहेत. भारत सरकारच्या C-19 या विमानाच्या सहाय्याने लोकांना बाहेर काढलं जात आहे. सोमवारी साधारण 46 भारतीय देशात परतले, तर बाकीच्यांना आज बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज तकने याबद्दल दिलेल्या माहितीनुसार 500च्या आसपास अधिकारी तर भारताचे 300 ते 400 सुरक्षा जवान सध्या अफगाणिस्तानमध्ये आहेत. मनपा निवडणुकीसाठी अर्जांच्या स्वीकृतीला प्रारंभ. महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे इच्छुकांच्या उत्साहाला चांगलेच उधाण आले आहे. अनपेक्षितरित्या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे अनेकांची तारांबळ देखील उडाली आहे. मात्र मनपामध्ये नगरसेवक म्हणून शिरकाव करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मंडळींनी आता अर्ज भरण्यासाठी कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी सोमवारी निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली. त्यानंतर मंगळवारपासून अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ झालाय. उमेदवारी अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्रे जोडली
जोडली जाणे आवश्यक आहे। त्यामुळे आता त्याचे संकलन करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे। संबंधित विभागातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धडपड करणाऱ्या उमेदवारांना आता जनसंपर्कासाठी देखील थोडाच अवधी मिळणार आहे। त्यामुळे धावपळीला वेग आला आहे। राजकीय पक्षांच्या गोटामध्ये उमेदवारी प्राप्त करून घेण्यासाठी इच्छुकांची लगबग वाढली आहे। त्यामुळे पक्ष नेत्यांची कार्यालये देखील कार्यकर्त्यांच्या गर्दीने भरून गेली असल्याचे दिसून येत आहे। मराठीतून कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी। निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकांची घोषणा केली आहे। मात्र निवडणुकांविषयी संपूर्ण प्रक्रिया कन्नड भाषेतून करण्यात येत आहे। अर्जासह सर्व कारभार फक्त कन्नड भाषेतून होत आहे। याची दखल घेऊन सर्व कागदपत्रे मराठी भाषेतून देखील उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे देण्यात आले। तसेच अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुर्गुंडी यांच्याशी याबाबतीत चर्चाही करण्यात आली। सीमा भागात असणाऱ्या बहुसंख्य मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे। याचे निवारण करण्यासाठी प्रशासन कोणतीही पावले उचलत नाही। तसेच आता निवडणुकीचे संपूर्ण कानडीकरण करण्यात येत आहे। यामुळे मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे। यासाठी सर्व कागदपत्रे मराठीमधून उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अस्टेकर, प्रकाश मरकाळे, विकास कलघटगी, ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, ॲडव्होकेट महेश बिर्जे आदी उपस्थित होते। आम्ही आज जळगाव शहरामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात डीसीना भेटण्यासाठी आलो। या निवडणुकीचे सर्व जे कागदपत्र आहेत, नॉमिनेशन भरणं वगैरे इतर गोष्टी आहेत, त्या फक्त कन्नड भाषेमध्येच मिळतात। या शहरामध्ये सगळ्यांना माहिती आहे की कन्नडबरोबर मराठी भाषा ही फार महत्त्वाची आहे आणि सर्व जे उमेदवार अर्ज करणारे आहेत ते सगळे मराठी भाषेत आहेत। त्यामुळे त्यांना कन्नड भाषेतला अर्ज तुम्ही दिल्यानंतर त्यांना तो भरणं आणि अशा वेळेला सरकार उत्तर देते की तुम्ही कोणाकडनं भरून घ्या। तो कन्नड माणूस काय लिहितो हे जर त्या उमेदवाराला कळालं नाही, तर उमेदवाराचं नाव लिहिताना जरी थोडा फरक झाला तर तो अर्ज रहित करण्याची शक्यता आहे। बेळगावात साकारणार फुलपाखरू उद्यान। बेळगावात आगामी वर्षात काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारणार आहेत। यामध्ये एक प्रकल्प हा फुलपाखरू उद्यानाचा आहे, अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली। कोल्हापूर जिल्ह्यातील राजधानी येथे अशा प्रकारचे फुलपाखरू उद्यान आहे, त्याला आपण नुकतीच भेट दिली आहे। अशा प्रकारचे उद्यान बेळगावात निर्माण व्हावे अशी आपली कल्पना आहे। त्यामुळे आपण यासाठी आवश्यक बाबींची पाहणी करीत आहोत। यासाठी योग्य जागा निश्चित झाल्यानंतर या प्रकल्पाचा कार्यारंभ होईल। उत्तर कर्नाटकातील पहिले असे फुलपाखरू उद्यान बेळगावात निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे। तसेच येत्या दिनांक 15 नोव्हेंबर रोजी याची पायाभरणी करण्याचे ठरविले आहे। हे उद्यान म्हणजे बेळगावच्या परिसरातील नागरिकांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ ठरेल। त्याचप्रमाणे बाहेरगावच्या पर्यटकांसाठी देखील आकर्षणाचे केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे प्रशासनाला निवेदन। अंगणवाडी कर्मचारी वर्गासमोर उभ्या ठाकलेल्या समस्यांचे निवारण प्रशासनाने त्वरित करावे अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सध्या विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासले आहे, याची गंभीर दखल घेण्यात यावी। तसेच त्यांच्या समोर निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण त्वरित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। सध्या अंगणवाडी कर्मचारी समस्यांनी त्रस्त झालेले आहेत, तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले आहेत। त्यांना विशेष सवलती द्याव्यात अशी मागणी करण्यात आली। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी पुजारी, सचिव गोदावरी राजपुरे, उपाध्यक्ष CS मगदूम, चन्नमा गडकरी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। बेनाडी येथील मनोरुग्ण महिलेचा विहिरीत पडून मृत्यू। बेनाडी तालुका निपाणी येथील गावच्या पूर्वेस असलेल्या जनता कॉलनी येथील मनोरुग्ण महिला कलावती करीम कांबळे वय वर्षे 72 यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला। याबाबत सविस्तर माहिती अशी की मनोरुग्ण महिला गेल्या 2 दिवसांपूर्वी बेनाडी हुन्नरगी रोडवरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या शिवकुमार वसंत पाटील यांच्या मालकीच्या विहिरीत उडी मारलेली होती। त्यावेळी या विहिरीचे पाणी मोटर चालू करण्यास गेलेल्या तरुणाने विहिरीत पडलेल्या महिलेला विहिरीतून
वर काढले होते. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 2च्या सुमारास सदर महिला घरातून बाहेर पडली आणि सरळ विहिरीत जाऊन उडी मारली. यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. या मनोरुग्ण महिलेवरती कोल्हापूर, निपाणी आणि अन्य ठिकाणचे उपचार सुरू होते. सदरची घटना निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये समजताच उपनिरीक्षक अनिल कुमार कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक विजय पाटील, यल्लाप्पा करेपनावर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हलसाल येथे स्वातंत्र्य दिन साजरा. खानापूर तालुक्यातील हलसाल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हलसाल येथील माऊली सहकारी सोसायटी येथे आयोजित कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दिलीप पवार, निरंजन बिर्जे, अप्पय्या गुरव, दत्तू कुटरे, राजू देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्यांना नलिन कुमार कटील यांचे मार्गदर्शन. महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे तसेच एकजुटीने कार्य करावे असे मार्गदर्शन भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी केले. येथील धर्मनाथ भवन सभागृहात सोमवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी कटील हे उपस्थित होते. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मौलिक मार्गदर्शन केले. महानगरपालिकेची निवडणूक लढविताना कार्यकर्त्यांनी पक्ष हिताचा आणि आपल्या विभागाच्या विकासाचा मुद्दा मांडावा तसेच 58 पैकी किमान 50 जागांवर विजय मिळवून महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवावा असे आवाहन केले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे, आमदार महांतेश कवडगी मठ, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके आणि इतर पक्षाचे नेते उपस्थित होते. बेळगावच्या शिवसैनिकांनी घेतली शिवसेना नेत्यांची भेट. बेळगाव महापालिकेवर मराठी भाषिकांचे वर्चस्व अबाधित राहिले पाहिजे यासाठी तमाम मराठी भाषिकांनी एकत्र येऊन बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवावा असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. अशी माहिती शिवसेनेचे बेळगाव सीमाभाग सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांनी दिली आहे. बेळगावच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी काल सोमवारी मुंबई मुक्कामी खासदार संजय राऊत, शिवसेनेचे सचिव आणि खासदार अनिल देसाई तसेच महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. महापालिकेच्या निवडणुकीत तमाम मराठी भाषिकांनी एकदिलाने काम करणे आवश्यक आहे. या कामात शिवसेनेनेही पुढाकार घ्यावा असे आवाहन खासदार संजय राऊत आणि मंत्री अनिल देसाई यांनी केले आहे, अशी माहिती अरविंद नागनुरी यांनी दिली. या भेटीदरम्यान शिवसेनेचे बेळगाव उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक दिलीप बैलूरकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, चंद्रकांत कोंडुस्कर, प्रकाश राऊत, विश्वनाथ येळूरकर, पिराजी शिंदे आदी उपस्थित होते. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। झोपडपट्टीमधील रहिवाशांना सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेऊन समस्येची सोडवणूक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी नागरिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। त्यांनी विविध समस्यांची माहिती अधिकारी वर्गाला दिली। कोरोनाच्या संकटामुळे येथे रहिवाशांना आर्थिक समस्या त्रस्त करीत आहेत, त्यामुळे त्यांची सर्व प्रकारची बिले माफ करावीत अशी मागणी करण्यात आली। LI पाटील यांना येळ्ळूर येथे श्रद्धांजली। LI पाटील यांच्याकडे चोखंदळपणे काम करण्याची शैली होती। सहकारातून सर्वसामान्य माणसांचा उद्धार झाला पाहिजे अशा विचारसरणीचे ते नेते होते। त्यांचा सीमा प्रश्नाचा ध्यास वाखण्यासारखा होता। मराठी मातीसाठी झटणारा सच्चा कार्यकर्ता हरपला आहे अशी भावना माजी आमदार परशुराम नंदिहळ्ळी यांनी व्यक्त केली। येळ्ळूर येथील प्रियदर्शनी महिला सोसायटीच्या सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस नवहिंद सोसायटीचे माजी चेअरमन दिवंगत LI पाटील यांच्या शोकसभेत ते बोलत होते। शोकसभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील होते। फोटोपूजन माजी आमदार नंदिहळ्ळी यांच्या हस्ते झाले। यानंतर विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। मराठा युवक संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा। मराठा युवक संघाच्या वतीने टिळकवाडी येथे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला। मराठा युवक संघाचे माजी अध्यक्ष आणि माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। या प्रसंगी अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, उपाध्यक्ष मारुती देवगेकर, सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल, दिनकर घोरपडे, शेखर हंडे, विजय जाधव, आनंद कुरमुसे, रघुनाथ बांडगी, शिवाजी हंगीरकर आदी उपस्थित होते। सुरुवातीला मारुती देवगेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले। कार्यवाह चंद्रकांत गुंडकल यांनी आभार मानले। सीमाप्रश्नी कंगराळी खुर्द येथून माननीय पंतप्रधानांना पत्रे। बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता गेल्या 65 वर्षांपासून लढा सुरू आहे। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सीमाप्रश्नी माननीय पंतप्रधानांनी लक्ष घालून सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवावा याकरिता पाटील मळा, कंगराळी खुर्द येथील नागरिकांनी पुढाकार घेत पत्र मोहीम राबवत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सुमारे 400 पत्रे माननीय पंतप्रधानांना पाठवली। सीमाप्रश्न मार्गी लावून 40 लाख मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामील करून न्याय द्यावा अशा भावना व्यक्त केल्या। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली। यावेळी सेजल गुरुनाथ पाटील, नूतन गुरुनाथ पाटील, सुमन परशुराम पावशे, अक्षरा गुरुनाथ पाटील, गुरुनाथ रामलिंग पाटील, रेणुका पावशे यांनी पत्र मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कामगिरी बजावली। कंगराळीत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग। भविष्याच्या दृष्टीने पर्यावरण रक्षण करावयाचे असेल तसेच निसर्गातील अन्न साखळी अखंड सुरू राहण्यासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही असे मार्गदर्शन कंगराळी खुर्द येथील शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणात कृषी अधिकारी RN भट्ट यांनी केले। महात्मा फुले मंगल कार्यालयात झालेल्या प्रशिक्षण शिबिरात ते पुढे म्हणाले, हवेमध्ये वनस्पती आणि पिकांना आवश्यक नायट्रोजन भरपूर आहे, ते मिळविण्यासाठी रासायनिक खताऐवजी सेंद्रिय पद्धतींचा वापर केला। नैसर्गिकरित्या तो पिकांना मिळणार तसेच जमिनीचा पोत आणि प्रत बिघडणार नाही याची माहिती दिली। यावेळी मल्लेश नाईक आणि विमल यांनी कशा प्रकारे कृषी साईटवर अपलोड करायची याचे मार्गदर्शन करून प्रत्यक्ष कृती करून दाखवली। कृषी अधिकारी CS नाईक यांनी शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले। प्रशिक्षण वर्गाच्या सुरुवातीला सेंद्रिय शेती करणारे शेतकरी मंगेश बाळेकुंद्री यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले। यावेळी विनय पाटील, लक्ष्मण पाटील, रामभाऊ पाटील, बळाराम पाटील, मारुती पाटील या शेतकऱ्यांनी शंका विचारल्या। शेवटी आभार प्रदर्शन नारायण पाटील यांनी केले। मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात। अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये 2 सत्रात साजरा करण्यात आला। पहिल्या सत्रात ध्वजारोहण, पाहुण्यांचे भाषण आणि दुसऱ्या सत्रात हस्तकला कार्यशाळेचे आणि गोष्टींचे मज्जा या 2 कार्यक्रमांचे उद्घाटन झाले। पहिल्या सत्रातील कार्यक्रमात ध्वजारोहण प्रमुख अतिथी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओळकर यांच्या हस्ते करण्यात आले। शिक्षकांतर्फे राष्ट्रगीत आणि झेंडागीत झाले। विद्यार्थ्यांच्या
वतीने अथर्व निवृत्ती गुरव, कुशल गोरल, प्रज्ञा पतंगे यांनी आपले विचार मांडले. जयस्तुते आणि भारत वंदे मातरम ही गीते शिक्षकांनी सादर केली. पहिल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक इंद्रजित मोरे यांनी केले. धीरजसिंह राजपूत यांनी सूत्रसंचलन केले. दिनांक 2 ते 14 पर्यंत शिक्षकांनी केलेल्या हस्तकला कार्यशाळेत बनविलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचलन BM पाटील यांनी केले. स्वातंत्र्य दिनी शाळेचे अध्यक्ष अनंत जाधव, शाळा सुधारणा समिती सदस्य डॉक्टर वंदना गुरव, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक इंद्रजित मोरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, बाल मंदिर प्रमुख सीमा कंगराळकर, माजी विद्यार्थी सपत्नीक नरसिंह पाटील, शिक्षक वर्ग उपस्थित होते. मिलाग्रीजच्या विद्यार्थ्यांना शुल्कात सूट द्या. केंचापूर गल्ली, तालुका खानापूर येथील मिलाग्रीज चर्च उच्च प्राथमिक मराठी शाळा दर्जेदार शिक्षणामुळे शहरातील नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेत येणारे विद्यार्थी सर्व थरातील आहेत. तथापि शाळेचे शुल्क परवडत नसल्याने अनेक गरीब विद्यार्थी शाळा सोडून जात आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांची हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन प्रवेश शुल्कात 25% कपात करण्यात यावी अशी मागणी खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने मुख्याध्यापक फादर अँथोनी यांच्या कडे करण्यात आली. यावेळी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अभिलाष देसाई म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांची हलाखीची परिस्थिती आहे त्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क आणि शैक्षणिक मदतीसाठी आपण पुढाकार घेऊ. कोणीही विद्यार्थी प्रवेश शुल्कामध्ये शाळा सोडण्याचा विचार करू नये असे आवाहन केले. यावेळी मराठा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार, शाळेचे माजी विद्यार्थी किरण येळ्ळूरकर, करंबळ ग्रामपंचायत उपाध्यक्ष नारायण पाटील उपस्थित होते. बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण गुरुवारी. येळ्ळूरवाडी तालुका बेळगाव येथील जनसंपदा फाउंडेशन तर्फे 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रविवार दिनांक 15 आणि दिनांक 16 रोजी 4 गटात झालेल्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण गुरुवार दिनांक 19 रोजी टिळकवाडी हायस्कूलमध्ये सकाळी 10 वाजता होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम मंगनाईक यांनी दिली. बेळगाव जिल्हा मर्यादित झालेल्या या स्पर्धेत एकूण 96 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विजेत्यांना एकूण 25,000 रुपयांची बक्षीस देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला बेलगाम डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भंडारी, आकाश मडिवाळ, गिरीश बाचीकर उपस्थित राहणार आहेत. शमी, सिराज, बुमराह, इशांत चौकडीच्या बळावर 151 धावांनी दणदणीत विजय. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या 5व्या दिवसावर भारतीय गोलंदाजांनी छाप पाडली. आधी मोहम्मद शमीने अर्धशतकी खेळाच्या बळावर तळाच्या फलंदाजांना साथीला घेत इंग्लंड पुढे विजयासाठी 60 षटकात 272 धावांचे आवाहन ठेवले. मग मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराहसह भारताच्या वेगवान माऱ्याने इंग्लंडचा दुसरा डाव 120 धावात गुंडाळत दुसऱ्या कसोटीत 151 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. शमीने कारकिर्दीतील झुंजार अर्धशतकी खेळी साकारताना जसप्रीत बुमराहच्या साथीने भारताला दुसऱ्या डावात 8 बाद 198 अशा समाधानकारक धावसंख्येपर्यंत नेले. उपहारानंतर दुसऱ्याच षटकात कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव घोषित केला. मग गोलंदाजांनी 51.5 षटकात भारताचा डॉलर्सवर विजयाध्याय लिहिला. ऑलिम्पिक पट्टूंशी पंतप्रधान मोदी यांचा मुक्त संवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व क्रीडापटूंची भेट घेतली. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रविवारी केलेल्या भाषणात भारतीय खेळाडूंच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीचे कौतुक केल्यानंतर सोमवारी मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी सर्वांना आमंत्रित केले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदकासह एकूण 7 पदकांची कमाई केली. शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यावर रविवारी सकाळी भारताचे सर्व क्रीडापटू लाल किल्ल्यावर ध्वजवंदनासाठी उपस्थित होते. सोमवारी मोदी सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि कांस्य पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू यांच्याशी संवाद साधताना दिसले. त्याशिवाय भारतीय पुरुष हॉकी संघाशी चर्चा करताना मोदी हॉकी स्टिकची पडताळणी करताना आढळले. भारतीय कुस्ती महासंघातर्फे निलंबित करण्यात आलेली कुस्तीपटू विनेश फोगट, सीमा बिस्ला, नेमबाजी, बॉक्सिंग क्रीडा प्रकारांचे चमू आणि महिला हॉकी संघाने सुद्धा मोदी यांचे घर गाठले. अफगाणिस्तानातील क्रिकेटला धोका नाही.
तालिबानने वर्चस्व मिळविल्यामुळे अफगाणिस्तानातील क्रिकेटला कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवणार नाही असे आश्वासन अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद शिनवारी म्हणाले. अफगाणिस्तानात क्रिकेट संघातील फिरकीपटू शरीद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब झादरान सध्या इंग्लंडमधील द 100 लीग मध्ये खेळत आहेत. मात्र अफगाणिस्तान संघातील सर्व क्रिकेटपटू तसेच त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचे शनिवारी यांनी जाहीर केले. पुढील काही दिवसातच पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघाचे सराव शिबिर सुरू होणार आहे असेही शिनवारी यांनी नमूद केले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.